बातमी आहे पुण्यातील कार्यक्रमात राहुल गांधींनी मोदी सरकारला दिलेल्या आव्हानाची। छात्रों की गुंज या कार्यक्रमात राहुल गांधींनी विद्यार्थिनींशी संवाद साधलाय। महिलांनी कधीच स्वतंत्र होऊ नये हा मनुस्मृतीचा डाव असल्याचा हल्लाबोल करत राहुल गांधींनी मोदी सरकारला लक्ष्य केलंय। आदिवासी दुर्गम भागातील उच्च शिक्षित तसंच वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील तरुणींनी यावेळी त्यांच्या समस्या मांडल्यात। जंतर मंतरवरच्या आंदोलनावेळी शिवीगाळ करणाऱ्या तरुणांच्या व्हिडिओवर पंतप्रधानांनी आपल्याला सांस्कृतिक धक्का बसल्याचं भाष्य केलं होतं। मोदींचं हे वक्तव्य म्हणजे लैंगिक भेदभावाचं लक्षण असल्याचा हल्लाबोल राहुल गांधींनी केलाय। राहुल गांधींच्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर तरुणींनी हजेरी लावली। त्यामुळे आता राहुल गांधींच्या या आरोपांना भाजप कशा प्रकारे उत्तर देणार हे पाहावं लागेल। The Manusmriti, which says clearly, in childhood, a female must be subject to her father. Meaning, the Manusmriti says, in childhood, a female belongs to her father. In youth, she belongs to her husband. When her lord is dead, she belongs to her sons. A woman must never be independent. This is a direct quote from the Manusmriti. And these words are a shame, because these words should never ever have been spoken. Women are put in 3 boxes. You are either seen as a daughter, as a wife, or as a mother. Now, there is nothing wrong with being seen as a wife, daughter, or mother. Nothing wrong with it. But this cannot be your only identity. It cannot be that we have brilliant women who are doing completely fascinating and different things. सर पुणे में आए हैं तो पुणे वालों के लिए भी तो कुछ खास मैसेज सर। पुणे म्हणजे प्रेम। थैंक यू। पुणे म्हणजे प्रेम। पुणे म्हणजे प्रेम। क्या बात है, थोड़ी और पुणे आवाज म्हणजे ऊंची। प्रेम। पुणे म्हणजेच प्रेम। पुणे म्हणजे प्रेम। पुण्यामध्ये छात्रों की गुंज या कार्यक्रमात तरुणी आणि विद्यार्थिनींनी आपल्या व्यथांना वाचा फोडले। त्यांनी नेमका राहुल गांधींसमोर काय भावना व्यक्त केल्यात आपण पाहूया। अपने घर से वसई से पुणे आई। पुणे स्टेशन से ट्रेन पर मैं उतरी और वहाँ पर एक ड्रंक आदमी था, वो सामने से आया और लिटरली मेरे यहाँ पर ब्रेस्ट के नीचे छुआ उसने। ऐसी सिचुएशन है हमारे इंडिया में, महाराष्ट्र में, कि लड़की के साथ ऐसा होता है तो भी कुछ लड़के होते हैं, लड़कियां होती हैं, वो अपने बहनों की तरफ नहीं बोलती। 10th तक की जो एजुकेशन है वो गवर्नमेंट स्कूल्स में की है, जो कि अभी 90,000 के ऊपर स्कूल बंद हुए हैं। और मेरी सारी बहुत सारी लड़कियां हैं जो वही स्कूल में पढ़ती है और उनका अभी वहाँ पढ़ना बहुत मुश्किल हो जाएगा, क्योंकि कौन सी भी माँ अपनी छोटी सी बच्ची को 10 किलोमीटर आगे नहीं भेजेगी। मेरा 10th तक का हुआ तो मैं यहाँ तक आ गई, पर पता नहीं जिनके स्कूल बंद हुए हैं उनका क्या होगा। नॉट ऑल बट कुछ पेरेंट्स तो ऐसे हैं जो सिर्फ अपनी बच्चियों को इस वजह से नहीं पढ़ा रहे क्योंकि वो लड़कियां हैं। उनको यही बोला जाता है कि अरे तू लड़की है, पढ़कर क्या करेंगी। उनको ऐसा लगता है कि ये पढ़ेंगी तो ये इकोनॉमिकली इंडिपेंडेंट हो जाएंगी, और वो उनको इकोनॉमिकली डिपेंडेंट रखना चाहते हैं बिकॉज दे वांट टू एंजॉय द पैट्रियार्की एंड कंट्रोल ओवर देम। Women in my field are subjected to such stereotypes that my classmate would not be. They are given opportunities, networking opportunities, and even cases being handed to them only because they are men. मैं समझती हूँ कि एक महिला होने के नाते, एक महिला होकर अगर आप समाज में नाम बनाना चाहते हैं या किसी सामाजिक मुद्दे पे मुखर होकर बोलना चाहते हैं, सर ये बहुत कठिन है। पुरुषों की ट्रोलिंग बहुत अलग तरीके से होती है, महिलाओं की ट्रोलिंग बहुत अलग तरीके से होती है। महिलाओं के लिए कुछ नहीं करना है, बस इसका चरित्र खराब है बोल दो, यही बोल दो और इतना काफ़ी है सर। हम हतोत्साहित हो जाते हैं। वो तो अलग बात है कि मैं थोड़ी ज़्यादा ढीठ लड़की हूँ तो मैं नहीं डरती हूँ। वो सर मुझे गालियाँ दे रहे हैं पिछले 5 सालों से और कहते हैं तुझे पिछले 5 सालों से गालियाँ दे रहे, तू सुधरी नहीं।
मैं उनसे बता देना चाहती हूँ कि मैं नहीं सुधरने वाली हूँ। मैं भी, मुझे भी सालों से गाली दे रहे, मैं भी नहीं सुधर रहा हूँ। बिल्कुल बिल्कुल सर। आम्ही जे उपोषणासाठी बसलेलो आहोत, आमचे भाऊ आणि त्याच्यामध्ये आमच्या 2 बहिणी देखील बसलेल्या आहेत आणि त्यातलीच एका बहिणीची तब्येत खूप नाजूक झाली, तिला आज हॉस्पिटलमध्ये नेलंय आणि हे सगळं असताना देखील जेव्हा आमचे प्रतिनिधी मंत्रालयामध्ये गेले तर तेव्हा आमचे जे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत ते काय बोलले असतील तुम्हाला सांगितलं तर तुमच्या अंगावर काटा येईल. ते म्हणतात सॉरी, मी याच्यावर काही करू शकत नाही, हे सीएमच्या हातात आहे. मग तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तिथं बसले तर तुम्ही जर तिथं आमच्या विकासासाठी बसल्यात आणि तुम्ही जर आमचा विकास साधू शकत नाही तर तुमचा तिथं बसण्याचा अधिकार नाही, हे मी आज ठणकावून सांगते. तुम्ही जर पाहिलं ते जे आदिवासी हॉस्टेल आहेत ते जे शहरं आहेत जसं की पुणे, मुंबई, तर जे पुण्याचा जो सेंट्रल भाग आहे तिथं नाही आहेत. मांजरी, कोंढवा और इस वजह से जो हमारा शिक्षण है, हम जो पढ़ते वो पढ़ने के लिए टाइम ही नहीं रहता क्योंकि 4-4 घंटे हमें वहाँ जाने आने में ही लगते. तर ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही मागच्या 10 दिवसापासून उपोषणासाठी बसलोय. तर माझी तुम्हाला विनंती आहे की मी तुम्हाला जे आता निवेदन दिलं आहे त्याचा विचार करून तुम्ही आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करून आमचा मार्ग सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू. आप क्या चाहती हो, किस एज तक उसको करा जाए? 35 वर्षापर्यंत जरी दिलं तरी ठीक उनको आहे. 35 ईयर्स तक हॉस्टल मिलना चाहिए. मुझे आप वहाँ इनवाइट क्यों नहीं कर देते? हमने आप मुझे वहाँ बुला लो, यस, मैं भी आ जाऊंगा, बैठ जाऊंगा आपके साथ. आम्हाला आवडेल तुम्ही तिथं आलेले आणि आमच्या मुलांची देखील इच्छा आहे की तुम्ही तिथं यावं आणि आमच्या प्रश्नांवरती बोलावं आणि आमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. वो चाहती है कि आप वहाँ पे आए, वो खुशी खुशी आपको बुलाना चाहती है. मुझे और बुला लो, मैं आ जाऊंगा. ठीक है, मैं थोड़ा दबाव और एक साथ डाल देंगे. तर राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री अमित शहांवर निशाणा साधलाय. राऊतांनी व्हिडिओ शेअर करत हिम्मत है तो रोको इस तूफान को असं कॅप्शन देत व्हिडिओ शेअर केलाय. दरम्यान राहुल गांधींच्या या कार्यक्रमावर भाजपनं हल्लाबोल केलाय. राहुल गांधींनी महिलांच्या हक्कांबाबत बोलणं हास्यास्पद असल्याची टीका भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. महिलांना 33% आरक्षण देण्याचा प्रस्ताव हाणून पाडण्याचाच सातत्याने प्रयत्न करणारे राहुल गांधी हे महिला सक्षमीकरणावर गप्पा मारतात, हे निव्वळ हास्यास्पद आहे. थोडीही लाज राहुल गांधींना असेल तर त्यांनी तात्काळ महिला आरक्षणाला पाठिंबा जाहीर करावा आणि महिला सक्षमीकरणाला हातभार लावावा. दुसरा प्रश्न, क्षमता असूनही प्रियंका गांधी यांच्या जागी राहुल गांधी यांना का संधी दिली? प्रियंकाला वयाच्या 25व्या वर्षी लग्न करून सासरी का पाठवून दिलं? इथे पुरुष सत्ताक रचनेचे सर्वाधिक लाभार्थी राहुल गांधी यांनाच का बनवलं? या प्रश्नांची उत्तरं सोनिया गांधी यांनी देशाला दिली पाहिजे. तर राहुल गांधी यांची सर्वांनीच धास्ती घेतली असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. सगळ्यांनी राहुल गांधींची धास्ती घेतली का? तर अर्थातच घेतली. आले असते, कार्यक्रम झाला असता एका लोकशाही पद्धतीने, तर काही अडचणच नव्हती. गृह मंत्रालयाचा रिपोर्ट सांगतो की देशात पुणे क्राईमला 5 नंबरला आहे. मी म्हणत नाही हा, अमित भाई शानच्या होम मिनिस्ट्रीचा रिपोर्ट आहे. लोकांना असं वाटतं आपलं फ्युचर करायचं असेल, फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणून पुणे शहराकडे बघितलं जातं. आणि काय परिस्थिती आहे तिथली लॉ अँड ऑर्डरची? कोयता गँग पुणे शहरात, महिलांच्या सातत्याने महिलांवर होणाऱ्या अन्याय तिकडे, बलात्कार तिकडे, स्त्री भ्रूण हत्या तिकडे. या सगळ्या गोष्टी पुण्यातच कशा घडतायत? काय चाललंय लॉ अँड ऑर्डरचं पुण्यामध्ये? तर राहुल गांधींच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमात काँग्रेसचे नेतेही थिरकलेत. तू जाने ना या गाण्यावर काँग्रेसचे नेते थिरकताना दिसलेत.
जेन्सिनपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपनं नवी टीम तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या कमिटीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, राष्ट्रीय महामंत्री स्मृती इराणी, विनोद तावडे, हर्ष सांघवी आणि ओपी चौधरींसह काही सदस्यांचा समावेश असेल। ही टीम लवकरच जेन्सिनपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष योजना आखणार असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं समजतंय। एकीकडे राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होत असतानाच दुसरीकडे भाजपनं पुण्यातच युवा की आवाज हा कार्यक्रम हाती घेतलाय। भाजप प्रणीत वंदे मातरम कृती समितीनं युवा की आवाज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचवण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं असं भाजपनं सांगितलंय। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम गायनानं झाली आहे। हे फासाला दिले त्या शहीद हुतात्म्यांची माफी मागितली पाहिजे। संविधानाचा अपमान आपण केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची माफी मागितली पाहिजे। आणि म्हणून आज उद्या बोल घेतले जाते आम्हाला काही घेणं नाही, पण या देशाचा राष्ट्रभक्त युवक हा संपूर्ण वंदे मातरम म्हणण्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्याकडनं म्हणून घेतल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या निमित्तानं आम्ही तुम्हाला देतोय। राहुल गांधींपाठोपाठ आता विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात उतरले। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तरुणाईशी संवाद साधतील। मंथन फॉर युवा या एनजीओनं नागपुरात 8 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान किशोरवयीन शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत विविध विषयांवर स्पर्धांचं आयोजन केलं होतं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गेले 15 दिवस सुरू असलेल्या या अभियानाचा समारोप होणार आहे। त्यासाठी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर मोठं स्टेज उभारण्यात आलं आहे। आमचे मुख्यमंत्री नेहमीच युथ आयकॉन राहिलेले आहे। या महाराष्ट्राच्या युवकांना माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे। या राज्यातले युवा हे नेहमीच त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या प्रत्येक भूमिकेशी सहमत राहिलेले आहे। त्यामुळे चांगला कार्यक्रम होतो आहे आणि याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पुढच्या काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींना युवा आयकॉन म्हणून त्या ठिकाणी त्यांची जी पसंती आहे त्या पसंतीचे हे कार्यक्रम आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना तिरंगा हाती घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। वांद्रे इथल्या नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाचं आरक्षण बदलून तेथे प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या पालिका आणि म्हाडाच्या निर्णयाविरोधात आज संध्याकाळी आंदोलन छेडलं जाणार आहे। दरम्यान उच्च न्यायालयानं या प्रकरणी पुढील आदेशापर्यंत कोणत्याही कार्यवाहीवर स्थगिती दिली आहे। तरी मैदानाचं आरक्षण बदलल्यावरून आदित्य ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे। राजकीय एका पक्षाचा हा विषय नाहीये। आज तुम्ही कुठच्याही राजकीय विचारधारेचे असाल, कोणालाही मतदान करत असाल, भले भाजपला पण मतदान करत असाल, तुम्ही हा विचार केला पाहिजे की भाजपच्या ह्या ठराविक बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांनी या जमिनी ढापल्यानंतर मुंबईत मोकळा श्वास घ्यायला जागा राहणार आहे का? भाजप एवढी जेनझी विरोधी आहे की ह्या जेनझीनी पण विचार केला पाहिजे की मुंबईत जर मैदानच निघून गेली, मुंबईतली मैदानच सगळी गायब केली भाजपनी, तर मैदानी खेळ हे होणार कुठे? हा विचार घेऊन आम्ही हा लढा सुरू केलेला आहे। पहिला टप्पा नेव्हिल डिसोझाला आहे आणि पुढचा टप्पा हा लवकरच आपल्याला कळेल। शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आंतरवलीत सराटीत जाऊन भेट घेतली आहे। मनोज जरांगेंनी 29 ऑगस्टला उपोषणाची घोषणा केली आहे। त्यातच जरांगेंनी संजय शिरसाट यांच्यावर आरोप केल्यानंतर अब्दुल सत्तार हे जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झाले। या भेटीला त्यामुळेच राजकीय महत्त्व प्राप्त झाले। दरम्यान या भेटीच्या वेळी मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सत्तारांसमोरच तक्रार केली आहे। चूक होत असते दुरुस्त करा असं यावेळी जरांगे सत्तारांना म्हणाले। त्यावर आपण मित्र म्हणून आलोय, सरकार काहीतरी मार्ग काढेल असं उत्तर सत्तारांनी जरांगेंना दिलंय। होत असते दुरुस्त करा, संघर्ष होणार नाही। काय सांगताय ना, संघर्ष करते तुमचे फडणवीस संपवले विनंती आहे। मग लई सांगते का कोणाला आम्हाला काय तुमच्याबद्दल राज्यामध्ये
सर्व कोणताही पक्ष असेल एकच दुःख होते बाई शिंदे साहेबांना लय जीव लावला मला शिंदे साहेबांनी घेऊन तळतळाट घ्यायला नको होता लेकरांचा शिंदे साहेबांची काही चूक नाही मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो तरी आपण सरकार चर्चा करून विषय कुठेतरी आता सुनीतींची लढाई समाजासाठी आणि सरकार बी समाजासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करून दोन पावलं मारून असेल तर तुम्ही त्याचा विचार करावा अशी इतकी विनंती नाही ते मी तर सरकार मी तुमचा मित्र म्हणून बोललो आम्हाला पहिले तुमचा जीव तुम्ही स्वतः तुमची जी एनर्जी आहे संघर्ष करताना कोणतरी व्यक्त करणं घाम काढणं याच्याशिवाय आहे काय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पाहणी करून बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून सर्व समन्वयक आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसह गेल्या 10 दिवसांपासून नागपूरच्या आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तांच्या कार्यालयात सुरू असलेलं आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी अखेर 10व्या दिवशी आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे आणि त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या 14 पेक्षा जास्त मागण्या शासनाकडून मान्य झालेल्या आहेत. 30 वर्षांवरील विद्यार्थ्यांना स्वयं योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. समस्त विद्यार्थ्यांनी अतिशय सन्मानजनक आदिवासी विकास विभागाचा पालक म्हणून आदिवासी विकास विभागाचा सेवक म्हणून आमच्या सूचनेला सन्मान दिला, सूचना स्वीकारल्या आणि समस्त माझ्या विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आंदोलनाला स्थगिती दिली. त्याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो.